तर जय श्रीराम मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. घरचे सगळे काम आटपून घेतले आणि म्हणलं आता चला दुकानावर जाऊ. दुकानावर आलो आणि त्याच्यात म्हणलं कस्टमर यायचे, आता आपण थोडी झाडझूड करून घेऊ. कस्टमर ते झाले, नंतर निहाल भाऊ आले दुपारी, म्हणजे आपल्याला चला आपल्याला बाहेर जायचंय म्हणे, थोडस काम आहे. त्याच्यात आपल्याला वेळ होता, म्हणलं चला येऊ जाऊन बाहेर. मग काय बसलो की त्यांच्या गाडीमध्ये, म्हणलं निघाव आता. जाता जाता लई गप्पा झाल्या, नंतर त्याच्यात पोहोचलो आपण मध्ये. आणि त्याच्यात रस्त्याचं काम चालू आहे, तर रस्ता एकदम हे झालेला आहे पूर्ण. त्यात निहाल भाऊंचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे, त्याच्यामुळे ते आले आर्किक स्टीलला, कारण त्यांचं काहीतरी काम होतं त्या स्टीलचं, त्याच्या ऑर्डर द्यायच्या होत्या. त्यानंतर आपण आलो गोडाऊनला, जे पूर्ण स्टीलचं मटेरियल ते गेलं. परत आलो आपण आपल्या दुकानावर, कारण की एक डिझाईन होती लग्नपत्रिकेची डिझाईन बनवली. नंतर घरी आलो, पिक्चर बघत बसलो, कारण नाना पाटेकरांनी एकदम क्वालिटी काम केलं. रात्री आपली बुलेट केली चालून, निघालो यशच्या घरी जायला. इथं होता संत भोजनाचा कार्यक्रम. ते म्हणे, मग फोन केला होता त्याने, ये बॉ सगळे. त्याच्यात निघालो गावात जायला. आलो गावात, आणि त्याच्यात भैया आणि आदित्य दिसणार नाही असं कधी होणारच नाही. त्याच्यात संकेत आणि सोमनाथ आले, त्याच्यात त्यांचे चालू झाले भांडणं. कशावरून? तर कॅल्क्युलेटरवरून, कारण की दोघांचा उद्या पेपर होता आणि दोघांना कॅल्क्युलेटर लागत होते. सगळ्यांना घेतलं गाडीवर, आलो यशच्या घरी, कारण की म्हणलं चला पटकन जाऊन. त्याच्यात गणेश भाऊंचं चालू होतं वाढायचं, म्हणलं गणेश भाऊ काय हटते नाही भाऊ आता. तिथून आलो आपण गावात, दौलतमान त्यांचे दुकान होत. त्याच्यात भाई त्यांचं काय चालू होतं वेगळंच, आणि आदित्यचं काय चालू होतं वेगळं, त्यालाच माहिती. ते मोबाईलवर काय दाखवत होतं काय. त्याच्यात फ्रुटे घेतली, आणि आदित्य भाऊचं चालू होतं स्नॅप काढायचं. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. संपितोच कुठं की लगेच आदित्य भाऊ थम्सअप काढायला लागले. अरे फुलचंडू त्याच्यात आपण आलो आपल्या दुकानावर. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.